हॅलो. हा भैया ऐक ना, मला तुला अर्जंट बोलायचं होतं रे. घरी आई वडील असल्यामुळे मला बोलता नाही गेलंय. ऐक ना, मी तर सिद्धेश्वर मंदिरामध्ये बसले हो, तिथे एक थोडस अर्जंट. ऐक ना, थोडं बाहेर किती बसून बोलत आपण. काय अडचण आहे का? काय झालंय का? आता काय झालं नाही रे, फक्त मी विचार करायला ते. आता आपल्या आई वडील तर थकले तर तू पण ऑटो वगैरे चालवून किती सगळं घर चालवलं, मला शिक्षण वगैरे चालवणं थोडंसं अवघड होणार आहे ना. तर एक विचार करायला ते की मी म्हणजे हॉस्टेल वगैरे राहावं, असं विचार करायला ते. इथे तू पागल पिगल आहेस का? जरा दिमाग आहे का तुला? हॉस्टेलवर राहायचं नाही. तुला हात जोडून विनंती करतो, मी सकाळ संध्याकाळ काम करतो. तुला चांगला नवरा बघून तुझं चांगल्या ठिकाणी लग्न लावतो, तेव्हाच मी सक्सेस होता बघ. ती दिमागातलं खूळ काढून घे. तुला माहित आहे लातूरात पहिलेच काय प्रकरण झाले, ऑल महाराष्ट्रामध्ये होईल. इकडे आहे, इकडे बघ. आई वडिलाचं 12वी पर्यंत स्वप्न होतं तू शिकायचं, पुन्हा 12वी नंतर झाल्यावर लग्न करायचं. आता बस झालं, तुझी 12वी झाली, मी बी खुश झालो. का आता तू 12वीला कमी टक्के घेतलीस का? जास्तच घेतलीस ना. आता बस झालं, तुला लग्न लावून देतो. आई वडिलांना सांगतो लग्न करायला. ताई तू नाराज होऊ नको, कारण की मला तुला लय भरपूर शिक्षण शिकवायचं होतं. तुला माहिती आहे लातूर मध्ये ती 3 बलात्कार झाल्यामुळे माझं ती शिक्षणावरनं सगळं मनच उठून गेलो. ते पण आहे भैया, बरोबर तुझं. आता तुझ्या शब्दाच्या पुढे मी कधी गेलो नाही, पण प्लीज मी तुला गोष्ट सांगते. मी आज तिथून पुढे तुला जे पण पोरगी असेल किंवा कुठली मुलगी असेल, तुला कुठली अडचण जर दिसली, त्या ठिकाणी मी आहे, म्हणून तू तिची मदत करायला जा. तुझी एवढीच इच्छा आहे ना, तू शब्द दिलेला हा भाऊ शेवटच्या श्वासापर्यंत लक्षात ठेव. चला आता घरला जाऊ.